बामणडोंगरी संघाबाबतीत अनेक ठिकाणी बामणडोंगरी संघाचे आता मात्र फॅन फॉलोअर्स वाढलेत आणि एक प्रश्न असा आहे समीर एक प्रश्न असा होता बामणडोंगरी संघासाठी की कोणता आठवडा असा नाही ज्या आठवड्यामध्ये बामणडोंगरी संघाने ट्रॉफी जिंकली नाही. नक्की किती ट्रॉफी जिंकल्यात याची थोडीशी कल्पना आणि आकडा. 28 ते 29 ट्रॉफीज ज्याने जिंकल्या, ज्यामध्ये त्या सुद्धा मोठ्या मोठ्या लॉटमध्ये सगळे जिंकल्यात. त्यामुळे जेवढे जे खेळलेत ना सगळे टॉप लॉटमध्ये खेळलेले आहेत बामणडोंगरी टीम. ठोकायचे तर टॉपचे म्हणतात ना तसं. चला मैदानाच्या बाहेर जायचं लगेच. आपले चंद्रकांतजी मोहिते जाताना दिसत आहेत, त्यांना आपण विनंती करूया आपण जरा थोडीशी घाई करा. आठवड्याचे दिवस 7 असतात, परंतु आठवड्याचे 8 दिवस असते तरी सुद्धा बामणडोंगरी तुम्हाला खेळताना दिसला असता. ही परिस्थिती आहे सध्या. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्यात आणि सध्याच्या घडीला बामणडोंगरी विरोधात बोनकोडे हा सामना सातत्यानं अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. जितेश राऊत आणि त्याच्या समवेत परशुराम साठे आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आदित्य पाटील. नमित पाटील आपण मंचावरती यायचे. सलग 3 षटकार तुमच्या बॅटमधून आले, त्यासाठी तुम्हाला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल मिडॉनच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता मिडॉनला क्रिश मात्रेचा, परंतु शेवटी चेंडू सीमारेषा पार. चौकार. हा चौकार खूप छान हवे परशुराम. आदित्य पाटीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला केले सुरुवात. टप्पा पडतोय. काय व्हेरिएशन आहे पहा आदित्य पाटीलचं. काय कमालीचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडला आणि त्यानंतर काय डेव्हिएट झालाय बॉल. असा चेंडू टाकण्यासाठी झोपेतून उठावं, खेळपट्टीवरती यावं आणि तसा चेंडू टाकावा असं अजिबात नाही. प्रचंड सराव करावा लागतो, तेव्हा कुठेतरी हा चेंडू पडतो. म्हणजे 50-60 चेंडू टाकावे लागतात, त्यानंतर या चेंडूचा सराव तुम्हाला होतो. पुन्हा एकदा तोच चेंडू. कमालीची गोलंदाजी आदित्य पाटील कडून. पहिला चेंडू थोडा पुढे होता फुल्लर लेनचा, त्यानंतर लेंथ मागे ठेवली. गुड लेंथला टाकून चेंडू फिरवले जात आहेत आदित्य पाटील कडून. एक तर निसर्गदत्त देणगी असते लेफ्टी बॉलरला की त्याचा टप्पा पडला की चेंडू बाहेर निघतोय, सर्वांना ठाऊक आहे. आणि आदित्य पाटील आहे, त्यामध्ये निसर्गाने दिलेली देणगी आणि एक स्वतःची किमया साकारताना दिसतोय तो जीवदानी बामणडोंगरीचा आदित्य पाटील. उलटा मारायचा होता, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, त्यानंतरचे 3 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलेत आदित्य पाटीलने परशुरामच्या विरोधात. नमित पाटील आपण मंचावरती या, कारण या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला पारितोषिक आहे 2000 रुपयांचं. थोडी चर्चा चालू आहे जितेश राऊत आणि परशुराम मध्ये. ते बक्षीस देण्यासाठी मी रामनाथजी पंडित यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्तेपणे बक्षीस द्यायचं आहे. सन्माननीय रामनाथजी पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल. हे मैदानासाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे, ज्यांनी आपली अमूल्य जागा या मैदानासाठी खऱ्या अर्थाने खर्च केली आहे, विनामूल्य खर्च केली आहे, असे रामनाथजी पंडित साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही 2000चं कॅश प्राइज नमितला देतोय. ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल. एकीकडे राजकीय क्षेत्रातील गाजलेली व्यक्ती तर दुसरीकडे क्रिकेटमधील गाजलेला फलंदाज. धन्यवाद. खेळाडूचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. समीर. या दरम्यान मात्र इथे विकेट गेलेली आहे. फलंदाज बाद झालाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची टॉप एज घेतली आणि ओमकार नाईकने मात्र इथे झेल घेतलाय. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार केली, मिडॉनच्या वरतून चौकार मारला, परंतु त्याचं प्रत्युत्तर काय दिलंय आदित्य पाटीलने. मागचे 4 चेंडू एकही धाव नाहीये. या ओव्हरमध्ये फक्त धावा झाल्यात त्या 4. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला पार्थ चंदन. बोनकडे संघाची क्रिकेटची ओळख. अपेक्षा खूप असतील, ओझे अपेक्षांचं, परंतु सार्थ भूमिका ठरवावी लागणार आहे ती पार्थ चंदनला. उडवलाय बॉल समोर. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय पार्थ चंदन. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंच इशारा करतायत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅक्झिमम हिट बाय पार्थ चंदन. सिक्सर, 6 धावा.
जी गाडी आहेत ना ती अजरामर आहेत, तसे हे फटके देखील अजरामर आहेत. पा झोपून आडवा पडून फटके मारले जातात, परंतु हा अगदी स्टेप आउट डाऊन द ट्रॅक आणि त्यानंतरची प्लेसमेंट फोटो काढावा. फोटोजेनिक स्ट्रोक होता तो देखील समोर सरळ रेषेत पाहायला मिळाला. साईड स्क्रीनच्या दिशेने पारचंदनच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा हा षटकार. क्रिकेट बदललंय. एक काळ असा होता की लेदरची प्रॅक्टिस करण्यासाठी खेळाडू गेले, कोण आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक जे खेळायचे त्याच्या कानाला पकडायचे कोच, परंतु आता काळ बदललाय. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 10. शेवटच्या चेंडूवरती पारचंदने मात्र षटकार केसला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, एक विकेट गेले. अर्थातच परशुराम साठे माघारी परतलाय. 1 ओव्हरमध्ये 10 आणि आता वेगवान गोलंदाज बामणडोंगरी एक्सप्रेस ओमकार नाईक गोलंदाजीसाठी सज्ज होईल. जीवदानी बामणडोंगरी म्हटल्यानंतर तगडा बॉलिंग अटॅक आणि दुसऱ्या बाजूला आपण बोनकोडेचा उल्लेख केला तर तेवढीच धमाकेदार फलंदाजी आहे. ऑन साईडला 2 सीमारक्षक तुम्ही पाहताय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आर्यन नाईक आणि अगदी स्टेजच्या समोर तकदीर पाटील आणि वाडीश लॉंग ऑफला शुभम पाटील हे 3 सीमारक्षक. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता ओमकार नाईकचा. हा चेंडूने उसळी अजिबात घेतली नाही. हा थोडा वेगळ्या प्रतीचा गोलंदाज आहे. त्याचा रिलीज पॉइंट वरती ठरतं की एक्झॅक्टली बाउन्स होणार आहे की मात्र नाही होणार. रिलीज पॉइंट मात्र व्हेरिएशन्स करतो आणि ओमकार नाईकच्या मिशांचा विषय नेहमी चर्चेचाच राहिला. पहिला चेंडू निर्धाव. 10 धावा धावफलकावर. प्रेक्षकांची गर्दी हा सामना पाहण्यासाठी. समोर खेचलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. जितेश राऊत पाहतच राहावा असा फटका. वाडीश लॉंग ऑफ सीमारेषा पार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बाय जितेश राऊत. फटका. दर्जेदार स्ट्रोक. जितेश राऊतचा षटकार. दोन्ही फलंदाजांनी पुढे येत अर्थातच स्टेप आउट होत 2 षटकार मारलेत. एक जितेशने एक पार्थने. धावा 16. त्याचं प्रत्युत्तर चांगले दिले. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला तो ओमकार नाईक कडून. हा परफेक्ट वाईड यॉर्कर होता आणि वाईड लाईनच्या अगदी बाजूना टप्पा. नाराज आहे स्वतःवरती जितेश राऊत. खरं तर स्क्वेअर ड्राईव्ह त्याला मारायचं होतं, चॉप करायचं होतं वाईड यॉर्करला, परंतु हा निर्धाव चेंडू. धावसंख्या ती 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बामणडोंगरी विरोधात बोनकोडे. स्वीप मारण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील विकेट कीपर परंतु बॉलर, परंतु माहिती आहे की इम्पॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर आहे म्हणून जास्त काल अपील ठेवली नाही. हे खेळाडू एकमेकांच्या समवेत एवढ्यांदा खेळतात की त्यांचे भले मैदानाच्या आतमध्ये कुरघोड्या चालू असतील, स्पर्धात्मक खेळ चालू असेल, परंतु मैत्री तेवढीच आहे. कधी कधी हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्याच्या अगोदर एवढे मस्ती करतात, एकमेकांशी एवढ्या चर्चा करतात की वाटणारही नाही की पुढच्या मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधात ते खेळणार आहेत म्हणून. आणि ही खूपच गोष्ट चांगली आहे. मैदानात दुश्मनी परंतु मैदानाच्या बाहेर तेवढीच दोस्ती. वेगवान चेंडू होता. पंचांकडे अपील केली जाते. विकेट कीपर नेते रनआउटची. विकेट आहे की नाही हे तिसरं पंच आता तपास. बिग विकेट. सेकंड विकेट डाऊन. धावसंख्या ती 16. बाद झालाय तो जितेश राऊत. नुकताच IPLचा सामना देखील संपन्न झाला. काय सामना झाला तो देखील. 6 चेंडू 6ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील झाली
आणि विकेट किपर रिषभ पंत देखील अपीलमध्ये बिझी राहिला, नाही तर तिथेच विकेट गेली असती आणि ऑल आऊट झाला असता, परंतु नाही, देवाला ते मान्य नव्हतं आणि लगेचच पुढच्या चेंडूवरती सिंगल घेत षटकार मारला आणि सामना विजयी झाला. 16 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विघ्नेश पाटील. उलटा मारण्याचा प्रयत्न, कल्पेश ठाकूर, पंचांकडे अपील, परंतु नाही, फलंदाज बाद नाहीये. आणि विश्वी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम कातकरी यांना सुद्धा मंडळाच्या वतीनं विनंती, आपण मंचावरती यावं. परशुराम कातकरी यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती यावं. एक षटकार आला या ओव्हरमध्ये. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांकडून की एक्झॅक्टली इम्पॅक्ट कुठे आहे, म्हणजे चेंडू आणि फळीचा संपर्क आहे की नाही. हा एक्स्ट्रा प्लेयर नाही, एक्स्ट्रा प्लेयर मलाच वाटते ते दोन्ही गोंगाट भरणारे नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, ते जरी पाहायला आले तरी सुद्धा तिथलं काही बदललं जाणार नाही. तिसरे पंच तपासतायत की नक्की एक्झॅक्टली चेंडू कुठे लागला. इट्स अ नॉट आउट. तिसऱ्या पंचांनी ते तपासलंय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती मात्र 16. क्रिकेट बदललंय, ही खूपच गोष्ट चांगली आहे आणि हे सगळे खेळाडू पंचांचा निर्णय मान्य करतात. कधी कधी मैदानात ते गरम असल्यानंतर थोडा उशीर पंचांसमवेत चर्चा करतात, परंतु पुढच्या 2 ते 3 मिनिटांनंतर सामना लगेचच चालू करतात. तेवढं अपेक्षित आहे, कारण खेळाडू आतमध्ये असल्यानंतर एक वेगळी एनर्जी असते, एक वेगळ्या आविर्भावात ते खेळत असतात. तेवढं पंचही म्हणजे ॲक्सेप्ट करतात आणि पंचांना देखील ठाऊक आहे की ही खेळ भावना आहे, ती जपून हे सगळे खेळाडू पंचांचाही आदर करतात. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 16. थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आलाय आदित्य पाटील. ऑन स्ट्राईक असेल पार्थ चंदन. त्याच्या स्विंगला मारण्याचा प्रयत्न होता, स्विंग सहित मारण्याचा प्रयत्न होता पारचा. हा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. या बॉलिंग स्क्वॉडचा फ्रंट लाईन बॉलर म्हणजे प्रमुख अस्त्र कोण असेल, तेजस मात्रेचं, जीवदानी बामणडोंगरीचं, तर ते आदित्य पाटील आहे. अनेक स्पर्धा आदित्य पाटील, कारण एखादा बॅटर तुम्हाला एक मॅच जिंकून देऊ शकतो, परंतु एखादा चांगला गोलंदाज तुम्हाला स्पर्धा देऊन जिंकून देऊ शकतो आणि ते काम केलंय बॉलर्सनी सगळ्या. काय कलात्मक फटका होता. स्विंग झाला बॉल, परंतु त्यावरती ते कडा प्रहार पाहायला मिळाला. पारचंदनच्या बॅटमधून आलाय आणखी एक झणझणीत षटकार. पाच चेंडू ऑप्टमच्या बराच बाहेर होता, म्हणजे कटर बॉलचा वापर सातत्यानं केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चेंडू निघतोय, तिथून मात्र हा चेंडू लपेटला, स्क्वेअर लेगला षटकार केसला तो पार्थने. हलक्या हातानं मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आर्यन नाईक वेगाने तिथे आलाय. काय थ्रो आहे पहा, चांगली फिल्डिंग आर्यन कडून. एक धाव इथे घेतली जाते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 वर 23. तिसरं षटक चालू आहे. कालच मात्र पौद येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये आज संघ मात्र चॅम्पियन राहिला. बेस्ट बॅटरचा आर्यन नाईकने देखील किताब जिंकलाय. 22 वरती 2. 23 धावा झालेल्या आहेत. आदित्य पाटील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र टाकतो. त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहेत. विविधता, लाईन लेंथ, त्याचबरोबर गती, कटरचा वापर, लेग कटरचा वापर. मी एका स्पर्धेमध्ये त्याला लेफ्टी बॅटरच्या विरोधात बाहेर येणारा चेंडू देखील टाकताना पाहिले. हा देखील व्हेरिएशन त्याने आपल्या चेंडूमध्ये आणलाय. सोपं काम नाहीये ॲज अ लेफ्टी बॉलर. लेफ्टीच्या विरोधात बाहेरचा चेंडू काढणं. समोर टाकला होता चेंडू, ताकद झोकायची होती फटक्यावर. हातातून चेंडू निसटलाय आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा इथे जोडल्या जातील. थोडं कॅज्युअल क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या ती मात्र आता 25-25. पार्थ चंदन वरती सर्वांच्या नजर आहेत. हा खेळाडू असा आहे की
शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टिकून राहिला तर नक्कीच धावा 50 पार सहज घेऊन जाऊ शकतो. 25 धावा. पुन्हा एकदा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते षटक क्रमांक 3 झालाय समाप्त. शेवटचा चेंडू टाकलाय निर्धाव आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 25. आणि याच दरम्यान आपण पाहतो याच गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर सारखी पदवी प्राप्त केल्यानंतर कुठेही बाहेर न जाता याच परिसराची सेवा करण्याचं व्रत ज्यांनी खऱ्या अर्थानं पेललंय सांभाळलंय आणि ते करताना दिसत आहेत असे सन्माननीय डॉक्टर तेजस पाटील यांचं आगमन झालंय. आपण त्यांना विनंती करतोय, आपण डॉक्टर तेजस पाटील यांना विनंती करतोय आपण अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. डॉक्टर तेजस पाटील. खरोखरच खूपच चांगली गोष्ट आहे प्रसादजी, आणि अशा डॉक्टरांना देखील माझा सलाम असेल. कोरोना काळ झाल्यानंतर स्वच्छतेपासून आपणही थोडे दूर चाललोय, परंतु तो काळ आठवला तर आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व पुन्हा एकदा समजून दिसेल. कारण स्वच्छता फार महत्त्वाची दैनंदिन जीवनामध्ये देखील, आणि कोरोना काळात हे सगळे डॉक्टर आपल्यासाठी देवदूतासारखे होते. मंदिरही बंद असताना या सगळ्या डॉक्टर्सनी आपली प्रचंड सेवा केली, आणि अशा डॉक्टर्सला विनंती आहे की आपण मंचावरती या, आणि त्यांचा जो निर्णय आहे की इतर कुठेही न जाता मी माझ्या परिसरातील लोकांची सेवा करेल, खरोखरच तुमचं विशेष कौतुक करावं. आय थिंक डॉक्टर तेजस पाटील त्यांना विनंती आपण मंचावरती या. चला मॅच चालू करा. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 25, आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो केटी, नौजवान केटी. सतीश केणी यांच्या वतीने कल्पेश ठाकूरसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक संपादित केली तर 3000 रुपयांचं पारितोषिक. नौजवान केटी गोलंदाजीसाठी दाखल. पहिल्या चेंडूवरती मिडविकेटला फटका खेचला, सिंगल रन मात्र घेतले. पार्थ चंदन आणि विघ्नेश सध्या मैदानात खेळतोय. पार्थने 2 षटकार मारलेत. 5 चेंडू 14 वरती तो खेळतोय. अपेक्षा खूप आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय पार्थ, परंतु आय थिंक 5 इथे पोहोचलेला आहे पार्थ. बाईकच्या स्वरूपात एक धाव. डॉक्टर तेजस पाटील यांचं आगमन झालंय. याच गावचे सुपुत्र आहेत आणि याच गावची सेवा ते करताना दिसतात. यापेक्षा आणखी मोठं मन काय म्हणता येईल समीरजी? याच गोष्टीचा उल्लेख आपण मगाशी देखील केला की आपल्याच परिसरातील लोकांची सेवा करणं. पैसा सगळेजणच कमवतात, अक्षरशः देवदूतासारखेच येते सगळ्यासाठी, या परिसरासाठी. 27 धावा झाल्यात बोनकोडे संघाच्या. फुलटॉस बॉल दिला, भिरकावून स्क्वेअरला गेला, टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल सीमारेषा पार, चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र इथे रिव्ह्यू गमावलाय. वन्स अगेन फेअर डिलिव्हरीचा एक नवीन सिम्बॉल हा एकविरा इव्हेंट या टीम कडून. क्या बात आहे. बॅक टू द बॉलर. केटीने पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. कोणतीच मुभा देत नाहीये पार्थला आणि विघ्नेशला मोठे फटके खेळण्यासाठी. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. पार्थ सध्या बॅटिंग करतोय. 7 चेंडू 18 वरती आणि संघाच्या धावा झाल्यात त्या 31. केटी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः केटी याला कॅच खाली. पार्थ माघारी परतेल. आणखी एक धक्का बोनकोडे संघाला. 31 धावांवर. प्रतिम गाणी तुम्ही सध्याच्या घडीला ऐकताय. धन्यवाद डीजे मास्टर.
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो स्वप्नील. धावांची गरज आहे सध्या तरी, कारण हे चौथं षटक चालू आहे. कल्पेशने आतापर्यंत धावा दिल्यात त्या फक्त 5. एक विकेट त्यानं नुकताच घेतले. लास्ट बॉल असेल या ओव्हरचा. पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय विघ्नेश. फेक झाले आणि ते 2 धावा आलेल्या आहेत. कदाचित तिसरी मिळेल. प्रत्येक धाव इथे महत्वाचे. पलटला बॅटर. 2 की 3 शेवटी डायरेक्ट हिट केटीचा. पक्का लेम. फलंदाज बाद. ही केटीची दहशत आहे. डायरेक्ट हिट त्याने मात्र केला आणि फलंदाज बाद झाला. 4 ओव्हरचा मेडिकल लाईन करताना फील्डमध्ये गेले. डॉक्टरसारखी कणकणी पदवी प्राप्त केली आणि पुन्हा आपल्याच गावची सेवा करण्यासाठी हा तरुण याच गावामध्ये आला. सोपं काम नाही आहे समीरजी. ते खऱ्या अर्थानं त्यांनी करून दाखवलं आणि आज समाजामध्ये सन्मान आणि पैसा सर्वच जण कमवतात, परंतु त्या पैशांसोबत खऱ्या अर्थानं सन्मान कमवणं हे कमी लोकांना जमतं आणि डॉक्टर तेजस पाटील यांनी ते केलंय. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं जाते. समीर, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलोय आणि आमच्या शाळेच्या गेटच्याच वरती जी कमान होती तिच्यावरती लिहिलं होतं की लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा. आणि मला असं वाटतं हेच ब्रीद वाक्य घेऊन डॉक्टर तेजस पाटील आपलं आयुष्य जगतायत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक छानसं असं गीत आपण ऐकलं, ट्रेंडिंग सॉन्ग. मला असं वाटतं पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला संबाटा देखील ऐकायला मिळेल. वाईट यॉर्कर गोलंदाजीसाठी आला जीत खोत. 5व्या षटकात जीत खोत आलाय. म्हणजे बॉलिंग अटॅक केवढा तगडा आहे. म्हणूनच मी उल्लेख केला की बॉलर फार महत्वाचे. स्पर्धा जिंकायचे तर तुम्हाला बॉलिंग अटॅक तगडा ठेवायलाच पाहिजे. व्हाईट बॉल. धावसंख्या 34. धावांची गरज आहे. सागर मात्र फलंदाजीसाठी आलाय. सागर आणि त्याच्या साथीला तो विघ्नेश. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट चांगला आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा. तकदीर त्या ठिकाणी पोहोचतोय. 2 धावा इथे मात्र घेतल्या जातील. किमान 44 ते 45 फाईट होईल मग, कारण बॉलिंग अटॅक तगडा आहे तो बोनकडेचा देखील. इतक्या सहजासहजी बरे धावा जरी झाल्या नसल्या म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या जी आपण नेहमी अपेक्षित करतो की 5 ओव्हरमध्ये 50 पाहिजेत, त्यापर्यंत जरी पोहोचले नसले तरी सुद्धा संघर्ष होईल. जीत खोतचा आणि एक व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. या ओव्हरमध्ये धावा यायला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 37. नेक्स्ट मॅच जय माताजी दिगोडे आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल बाप्पा मोरिया जय हनुमान टेंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. 37 धावा. 37. लास्ट ओव्हर कितपत पोहोचतोय बोनकोडे हा संघ याकडे सगळ्यांच्या नजरा. पुन्हा एकदा इथे वाईड यॉर्कर टाकलाय. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जीत खोत तेवढाच बाहेर चेंडू टाकतोय आणि ते व्हाईट बॉलचा मारा सध्याच्या घडीला. पहिला चेंडू फेकला गेला आणि धावा आल्यात आतापर्यंत 5. 38. 38 धावा आहेत. विघ्नेश सांगतोय सागरला की किमान या 5 चेंडूंमध्ये आपण 10 धावा जरी जमा केल्या तरी 50च्या आसपास पोहोचतोय आणि तो पोहोचण्याचा प्रयत्न करावाच लागेल. सागर आणि त्याचबरोबर विघ्नेशला. टेंबिवली आणि दिघोडे संघ टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या, असे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धन्यवाद टेंबिवली टीम. जीत खोत लास्ट ओव्हर. 38. सागर जबाबदारी फलंदाजीची धावांची. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळायचा प्रयत्न झालाय. लॉंगांच्या दिशेने चेंडू चालला. ऑफस्टमची लाईन मात्र इथे पकडले. सुशील दोषी नेहमी सांगायचे शंका का गलियारा, त्याच गलियारामध्ये सातत्यानं गोलंदाजी करतोय. जीत खोत सिंगल घेतले.
विघ्नेश आतापर्यंत मोठे फटके त्याने खेचलेले नाहीयेत. बोनकडे संघाची धावा संख्या 39. 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 8 ते 9 धावा पाहिजेत बोनकडेला. बॅटची कडा, फलंदाज बाद विघ्नेश. टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबर संगीत क्षेत्र जेव्हा जोडलं गेलं तेव्हा एक वेगळीच मजा टेनिस क्रिकेट विश्वातील प्रेक्षकांना मनोरंजित करण्याचं काम डीजे मास्टरने नेहमीच केलेलं आहे. अनेक डीजे मास्टर्स आपण पाहिलेले आहेत आणि या गावचा आपण उल्लेख केला तर डीजे माडी आणि सध्याच्या घडीला आमच्या समवेत जे आहेत त्यांचे मनापासून आभार. 39 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. जीत खोतने 3 वाईड बॉल जरी टाकले तरी सुद्धा 3 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्यात. समोर खेचलाय, टायमिंग पाहूया कितपत आहे, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात तकदीर पाटील. आणखी एक फलंदाज बाद. वरती मात्र 6वी विकेट गेलेली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात गोलंदाज जीत खोतने. जी लाईन त्याने ठेवली ऑप्शनच्या बाहेर त्याच लाईनची चर्चा सातत्याने इथे चालू आहे. टेंबिवली टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. छोट्या आपला कर्णधार आपण लवकरात लवकर पाठवा. जय माता दी दिगोडे. 2 चेंडू शिल्लक. एखादा षटकार हवाय बोनकोडे टीमला. विनीत ऑन हॅट्रिक आहे जीत खोत. आणखी एक वाईड यॉर्कर परंतु पंच इथे दंडित करतात. पहा लाईन सोडलेली नाहीये. जय माता दी दिगोडे टीमचा देखील कॅप्टन इथे आलाय. जे करायचे त्या गोष्टीवरती संपूर्णपणे विश्वास आहे जीत खोतला. भले तुम्ही वाईट बॉल द्या, एक्स्ट्राच गेल्या तरी चालतील, परंतु मी माझी लाईन काय सोडणार नाही. माझा टप्पा मी तिथेच ठेवेल आणि तेच सातत्याने प्रयत्न करतो आणि त्याचा रिझल्टही त्याला मिळाला. म्हणून आयुष्यात जे ठरवलं ना तेच करा, इतरांचं ऐकू नका. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या जीत खोतने. बॉल हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर क्रिश मात्रे. काय झेल त्यानं घेतलाय. रनिंग कॅच आणि फलंदाज बाद. एक चेंडू नंतर लास्ट बॉल आहे. यानंतर आपण लगेचच टॉस करू. 40 धावा झाल्यात. बोनकोडे संघाकडून अपेक्षा खूप होती. परशुरामने सुरुवात चांगली केली, त्यानंतर पार चंदनने देखील 2 षटकार मारले, परंतु आता धावा आहेत 40. लास्ट बॉल. बॅटची कडा मागे संदेशने सोडला, आदित्यने सोडलाय झेल आणि ते 1 धाव नक्कीच घेतली जाईल. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 41. 42चं टार्गेट आहे. आपण करतोय चेस माफी असावी टॉस. तर पुढील सामना असेल टेंबिवली विपक्ष दिगोडे या 2 संघांमध्ये. टॉस होतोय. सन्माननीय डॉक्टर तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस जिंकलाय दिगोडे संघानं. 4 षटकांचा सामना असेल. जसा हा सामना संपेल लगेचच आपण मैदानामध्ये एंटर व्हायचं आणि पुढील मॅचला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात गौरेश शेठ कोळी यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे. दिगोडे संघावरती यांचं नितांत प्रेम आहे. स्पेशली थँक्स टू डॉक्टर तेजस पाटील, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खरं तर आपल्याकडून या पंचक्रोशीची जी सेवा होत आहे त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि तुम्हाला पुढील आपल्या कारकिर्दीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो.
दिगोडे संघासाठी ऋतिक कोळी आणि अनुज कोळी यांच्याकडून शुभेच्छा. एवन जोडी यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. तसेच प्रांजळ वाणी यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येत आहेत. गौरी शेठ कोळी यांचं आगमन काही क्षणात होणार आहे या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. जाऊया पण दुसऱ्या सत्राकडे, ऐकूया पुन्हा एकदा चेसिंग मास्टर मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. एक सन्मान आपण घेतोय, पार्थ गोंधळी यांचा सन्मान केला जाईल. पार्थ गोंधळी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. पार्थ गोंधळी बामणडोंगरी, खरं तर सतीशजी यांचे भाचे आहेत, म्हणजे मामाकडून भाच्यांचा इथे मात्र स्वागत केलं जातं या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल. पार्थ गोंधळी पार्थ गोंधळी याचा सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. जाऊया आपण मच्छिंद्र पाटील सरांकडे. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया समीर सर, बहुत बहुत शुक्रिया हमारे प्रसाद सर हमारे साथ हैं, और हमारे बोर भी विपुल भी साथ हैं. सभी का स्वागत करना चाहेंगे. जीत के लिए 42 का लक्ष्य आप देख पा रहे, बहुत ही बड़ी प्रतियोगिता. हालांकि इस प्रतियोगिता की चर्चा काफी बड़ी हुई है और प्रतियोगिता अक्सर सुर्खियां में रही है. सतीश जी के पुरस्कृत निशान दिलीपन क्रिकेट क्लब दादर पर आयोजित निशान ट्रॉफी 2025 का शानदार ये सफर हम देख पा रहे हैं. बहुत ही बढ़िया वादियों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई. सामने हमारे बिल्कुल हाईवे, शबनम गिरती हुई, ठंड का माहौल, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम और काफी सुहाने सफर में और रात की फिजाओं में फ्लड लाइन में चलती हुई प्रतियोगिता. 12:05. यस प्रसाद. आणि कुणाल म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. सतीशजींच्या शुभ हस्ते कुणाल म्हात्रे आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कुणाल म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. चला, आम्ही ज्या ज्या मान्यवरांची नावं घेते त्या मान्यवरांनी लगेच उठायचं आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. कुणाल म्हात्रे सुद्धा भाचे आहेत सतीश केणींचे. आणि आणखी एक सन्मान आहे. तेजस प्लीज, फलंदाज पाठवा, ऑलरेडी उशीर होतो आम्ही आज, प्लीज. प्रतिष्ठ गोंधळी यांचा सुद्धा सन्मान आहे. चला, प्रतिष्ठ गोंधळी आपण सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. लगेच सन्मान केला जाईल. प्रतिष्ठ गोंधळी, चला आपण यायचं लगेच आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. बामणडोंगरी. यस, सभी का स्वागत है, सभी का सम्मान भी है. बड़ी प्रतियोगिता. हमारे साथ राहुल भी है, बामणडोंगरी के 12 भी खिलाड़ी. हालांकि उनके इम्तिहान भी चल रही है, फिर भी क्रिकेट की दुनिया में वो क्रिकेट से दूर नहीं रह सकते. हमारे साथ हमारे 12वीं खिलाड़ी जो हमारे स्टूडेंट है बोनकोड़े के, गिरीश हमारे साथ है. हमारे मॉडल स्कूल में मैं टीचर हूँ, हमारे स्टूडेंट है हमारे साथ. स्वागत है आपका भी. क्या बात है, उनका पास आउट हो चुका है ऑलरेडी, कोई बात नहीं. 42 के लक्ष्य. चलो, क्रिकेट की सदाबहार बेहतर रंगीन दुनिया में फिर लौट चलते हैं. 3 मुकाबले हमने काफी अच्छे देखे. 3 मुकाबले में रन चेसने हुए, जबकि 60 के 55 प्लस स्कोर देखा हमने 3 मुकाबले में, लेकिन ये मुकाबला लो स्कोरिंग का नजर आ रहा है. जीत के लिए 42 का लक्ष्य. बोनकोड़े के हमारे गिरीश, बोनकोड़े के हमारे ओमी नाइक यदि यहाँ पर आए थे, स्वागत है ओमी, आइए मंच के ऊपर, हम आपका स्वागत करते हैं. जो हमेशा बोनकोड़े टीम को पुरस्कृत करते हैं, जिनका क्रिकेट की दुनिया में काफ़ी बड़ा योगदान रहा है. काफ़ी कम उम्र में ओमी नाइक ने क्रिकेट की दुनिया में एक नया इतिहास रचा है. आइए ओमकार, स्वागत है आपका भी इस मंच पर. चलो, अंपायर से अनुरोध है फील्ड की रचना करने के लिए बोलिए, और खिलाड़ी से मेरा अनुरोध है खेल का आगाज करें. रात का समा, रंगीन माहौल और संगीन मुकाबले की हम कामना करते हैं. बड़ी प्रतियोगिता. हालांकि राहुल 3 मुकाबले चेस नहीं हुए, लेकिन ये मुकाबला चेस होगा या फिर नहीं, क्योंकि पिछले 3 मुकाबले, एक 74-75 का लक्ष्य, दूसरा था 56 का लक्ष्य और तीसरा था 66 का लक्ष्य. एक भी लक्ष्य को पार नहीं किया गया. अब ये मुकाबला कम स्कोर का मुकाबला है, 42 का लक्ष्य. लेकिन शबनम गिर रही है, जिसे मराठी में दो बिंदु, हिंदी में ओस और उर्दू में उसे शबनम कहा जाता है. शबनम गिरी मैदान पर हल्की सी नमी विकेट में, यानी कि गेंदबाज को उसका फायदा भी मिला. और तेजस के गेंदबाजों ने क्या गेंदबाजी की, लाजवाब गेंदबाजी. ये पूरा लेखा जो का स्क्रीन के ऊपर हमारे संदेश चल के दिखाते हैं. सेकंड में बल्लेबाज तैयार, संदेश गोंधली. गेंदबाज तैयार, विघ्नेश पाटिल नामी गेंदबाज. मजा आएगा, ये खेल काफी बड़ा होगा यदि शुरू में दबाव बरकरार करके बल्लेबाज के ऊपर P1 P2 में
तो आलम अच्छा होगा इस मुकाबले का। सब कुछ तैयार, स्क्वेयर करके दिया, गैप में खेला हुआ शॉट था, वाह भाई वाह, क्या शानदार शॉट था। और P1 में इसी शॉट की उम्मीद थी, गेंद सीमा पार, पहला चौका। देखा क्या शॉट था, क्या नजाकत थी, बैकफुट गए, रिम ग्रूम दिया, अपने आप को जगह बनाई, क्रीज का शानदार इस्तेमाल किया। देखा गेंद अंदर की तरफ आ रही है और बल्ले का देखे मुंह किस प्रकार खोला, और क्या नजाकत थी शॉट में। इसे कहते महान खिलाड़ी। अक्सर महान खिलाड़ी, गेंद खराब नहीं थी, शॉट को बना दिया, ड्राइव किया गेंद को, रक्षा दल से खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑफ पर है, जब तक गेंद को पारते, लेकिन दूसरे रन की ये कोशिश की गई और वहां पर 2 रन पूरे भी किए। और 2 रन के साथ टीम का स्कोर यहाँ पर आगे बढ़ता हुआ 2 से आगे बढ़ेगा 6 रन। कमाल की क्रिकेट, 42 का लक्ष्य का पीछा करती हुई रात के सुहाने सफर में चलता मुकाबला। नाइट टूर्नामेंट की मजा कुछ और होते, कई दर्शक वहां पर झूम रहे, कई दर्शक नाच रहे, कई दर्शक कुछ एंजॉय कर रहे। ये नाइट रजनी का एंजॉयमेंट। बल्ले का बाहरी किनारा पकड़ गए, परशुराम ने कैच को लपक लिया, बड़ा विकेट मैदान से बाहर, संदेश गोंडली के पारी का खात्मा। पर 90 के दशक के गाने थे, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, जयप्रदा और जितेंद्र की तूफा फिल्म की ये धुन थी। हालांकि समीर सोमने सर, हम बात करते कि आज के ज़माने के गाने, जलेबी बाई कभी आई कभी गई पता ही नहीं चलता, लेकिन 10वें दशक के गाने कभी भी सुनना, 90 के दशक के कभी भी आपको ताजगी देंगे, क्योंकि वो दौर कुछ अलग था और ये दौर कुछ अलग है। टीम का स्कोर 6 रन। विकेट गिरी यहाँ पर, ये डगआउट में बल्लेबाज के आने के लिए काफ़ी देरी हुई है, गुजारिश से जल्द आना आपको। तकदीर पाटिल एक नामी गेंदबाज, हालांकि बामन नगरी की काफी चर्चा हुई कमेटी बॉक्स में, क्योंकि 7 दिन क्रिकेट खेलने वाली और 7 दिन में एक ट्रॉफी जीतने वाली बामन डोंगरी। दौर अच्छा रहा पिछले 3 साल में, क्रिकेट के इतिहास के पन्नों पर कई दास्तान लिख चुकी है बामन डोंगरी टीम, और बामन डोंगरी में राहुल भी हमारे साथ है, आपका भी स्वागत है। टीम का स्कोर 6 रन। कम स्कोरिंग में मुकाबला बोनकड़े को जीतना है तो इसी प्रकार के विकेट का सिलसिला बरकरार रखना होगा, डॉट गेंद फेंकने होंगे, अच्छी फील्डिंग करनी होगी और बड़े शॉट से बल्लेबाज को दूर रखना होगा, तो मुकाबला बड़ा होगा। सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में हम तेजी से स्वागत करते हैं, जो प्यार अपने प्रतियोगिता को दिया उस प्यार को सराखों पर रखते हैं, फिर एक बार क्रिकेट की दुनिया में हम रुक करते हैं। टीम का स्कोर 6 रन। मजा आएगा मुकाबले का। गेंदबाज तैयार, अंपायर का भी काफी शानदार किरदार, हमारे तीनों नाम में अंपायर इस प्रतियोगिता को अंजाम देते हुए उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। हमारे मैडी, हमारे इसी गांव के प्रसाद बोयर, जो क्रिकेट की दुनिया में एक और नया शहंशाह कहता हूँ, क्रिकेट के कायनात के कोहिनूर, उनका भी स्वागत है। इस बीच गेंद आपके बार बैट एंड पैड में, लेकिन हिट किया था सामने, एक बल्लेबाज ने यहाँ पर गेंद बॉर्डरमैन का इस्तेमाल किया, गेंदबाज नहीं गेंद को फील्ड करे और गेंद को सीधे बल्ले से खेला हुआ शॉट था, 1 रन जरूर मिलेगा। अच्छी सोच, पहले गेंद चौका, उसके बाद 2, उसके बाद विकेट, उसके बाद सिंगल। आर्यन नाइक, तकदीर पाटिल के ऊपर जिम्मेदारी, विघ्नेश पाटिल गेंदबाजी में। टीम का स्कोर 7 रन। विकेट गिरी पर एक, 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। मजा आएगा खेल का। कम स्कोरिंग के मुकाबले आज तक का क्रिकेट कमेंट्री का 18 साल का मुझे तजुर्बा है, कम स्कोरिंग में मुकाबले काफी शानदार होते हैं। हालांकि आईपीएल को भी 18 साल हुए और क्या आईपीएल का धुन चल यहाँ पर, और ये इस प्रतियोगिता का शानदार धुन। हमारे दादरपाड़ा बहुत ही बड़ा गांव और बहुत ही बड़ी प्रतियोगिता इसी गांव से खेली जा रही है। मजा आएगा क्रिकेट का। अंतिम मुकाबला आज के दौर का, पहले दौर का। इस बार अलग तरीके से खेलना चाहते थे बल्लेबाज, हालांकि पहले आगे गए, उसके बाद पीछे गए, उसके बाद इंप्रोवाइजेशन करना चाहते थे, क्या कुछ अजीब और गरीब शॉट खेलना की तमन्ना थी बल्लेबाज की, लेकिन आर्यन नाइक को नचा दिया विघ्नेश पाटिल की गेंदबाजी ने। हालांकि गेंद सरप्राइज थी, इसमें बाउंस अच्छा था, हर बल्लेबाज को चकमा दिया, डॉट की समाप्ति। विघ्नेश पाटिल शूलेस को बांधते हुए, शूलेस को टाइट करते हुए, इरादे मजबूत है, मुकाबले को जीतने की कामना करते हैं, लेकिन पसीने की सिंचाई करनी होगी। टीम का स्कोर 7 रन। विकेट गिरी एक, अंतिम ओवर, अंतिम गेंद की समाप्ति हो सकती है। ये देखिए लेगबाज की यहाँ पर मांग अंपायर ने कहा,
नो बॉल का इशारा। ये खराब क्रिकेट बोनकुरे टीम की ओर से खेला जा रहा है। एक तो रनों के निवेश कम है आपकी, महज आपने 41 रन बनाए। ये निवेश काफी कम है मैदान पर, क्योंकि खुले आसमान के नीचे खुली प्रतियोगिता खेली जा रही है। बड़ा मैदान है, आजाद है बल्लेबाजी के लिए, खेलने के लिए आजादी से खेल सकते हैं। तो ये गलतियां दोहराई नहीं जानी चाहिए। ये नादानी है गेंदबाज की, अतिरिक्त रन के फिजूल के रन देना यानी विपक्ष टीम को जीत देना। टीम का स्कोर 9 होता, क्योंकि माफ कीजिए 1 रन हो गए, 8 रन होगा टीम का स्कोर, और टीम का स्कोर यहां पर लेग पास के रूप में आगे बढ़ता हुआ। इस बार ऑन द अप, बढ़िया स्ट्रोक हवा में, खिलाड़ी मौजूद, कृतेश राउत, फ्रीड की गेंद थी, 2 रन जरूर मिलेंगे यहां पर। देखिए गेंदबाज कितने नाराज है, यदि वो नो बॉल नहीं होती अब तक यहां पर विकेट मिल चुका होता। और ओवर का समापन, टीम का स्कोर है, 1 ओवर का खेल समाप्त हुआ, 11 रन 1 विकेट के नुकसान पर। के गोह में आ चुके, माहौल बना दिया हमारे डीजे मास्टर ने, क्योंकि क्रिकेट से हम भी काफी रुचि लगाव रखते हैं और उसके साथ संगीत से भी। कई दर्शक क्रिकेट का आनंद लुप्त उठाते हुए, कई दर्शक डीजे पर झूम उठते हुए। ये नाइट रजनी का जो मौका होता है ना क्रिकेट देखने का, वो कुछ अलग होता है और नेक्स्ट लेवल होता है। टीम का स्कोर 11 रन, विकेट गिरी, एक ओवर का खेल समाप्त हुआ। जीत के लिए 42 का लक्ष्य का पीछा करते हुए इस बीच 20 ओवर में फंस चुकी है बोनकोडे टीम, क्योंकि रनों की निवेश काफी कम है और कम निवेश में मुकाबला जीतना है तो कड़ी से कड़ी मेहनत करनी होगी बीच मैदान पर। नेहरू की शुरुआत, गेंदबाजी में तब्दीली, सागर चंद आते हुए गेंदबाजी में। हालांकि अच्छा ओवर रहा, पहला 11 रन मिले, एक नो बॉल आए जिसके कारण वो नो बॉल के ऊपर 4 रन मिले, क्योंकि बल्लेबाज ने 1 रन बटोरा, 1+1 मिले। उसके बाद कैच लपका, लेकिन वो फ्रीड की गेंद थी, उसके ऊपर 2 रन मिले, यानी कि एक गेंद में पिछले 4 रन मिले। टीम का स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पर। 1 ओवर के समाप्ति के पश्चात फुल टॉस, गेंद स्वीप किया, गेंद को गैप में खेली हुई गेंद थी, गेंद जा रही लॉन्ग लेग की रीजन में, कोई मौका नहीं है, सीमा पार, शानदार चौका। शॉट खेलने का क्या अजब और गरीब तरीके से शॉट खेला गया था। ये देखिए एक्शन रिप्ले, साइड एंगल, एक्विरा लाइव इवेंट्स के माध्यम से क्या स्वीप किया गेंद को, बहुत ही बढ़िया कैप का चयन किया और पीटू का शानदार इस्तेमाल करते हुए 4 रन वसूल के इस गेंद से, और टीम का स्कोर आगे बढ़ता गया 15 रन। पिछले 2 गेंद में 8 रन मिले बोनकोडे के खिलाफ यहाँ पर बामनडोगरी टीम के लिए। एक अंतिम गेंद नो बॉल फेंकी गई, उसके ऊपर 4 रन मिले, और यह चौका। पिछले 2 गेंद में 8 रन, जबकि 5 गेंदों में 7 रन मिले थे, और टीम का स्कोर है 15 रन। बोनकोडे टीम कम निवेश में इस मुकाबले को जीतने की कामना रखती है, लेकिन मेहनत काफी कड़ी करनी होगी। हरियाणा नाई का बहुत ही बढ़िया शॉट था। इस दौरान स्विच हिट का इस्तेमाल, खिलाड़ी वापर, अनिरुद्ध वापर, और विकेट का नुकसान। और यहाँ पर विकेट नंबर दूसरा, 15 पर दूसरा। आप तेजस्वी से यही पूछेंगे कि सीधे बल्ले से रन आ रहे थे तो ये नादानी क्यों। विकेट नंबर दूसरा, 15 पर मिलता हुआ बामनडोगरी टीम को दूसरा हादसा। आईपीएल में क्या एंकरिंग की पहले दिन में, और ये किंग खान की एक धुन सुनी हमने। टीम का स्कोर यहाँ पर 15 पर विकेट गिरी 2,
बड़ा विकेट मैदान से बाहर। बोनको टीम सब कुछ दांव पर लगा रही है। कम स्कोरिंग में मुकाबला जीतना है तो इसी प्रकार की गेंदबाजी करनी होगी और सब कुछ दांव पर लगाकर बोनको टीम पूरी शिद्दत के साथ मैदान पर उतरी है, मानो कफन बांधकर उतरी है कि इस मुकाबले को जीतना है। लेकिन बामनडुंगरी टीम इतनी आसानी से आपको जीत नहीं देगी क्योंकि ये भी घाट घाट का पानी पीने वाली टीम है और आज के दौर में बहुत ही फॉर्म में टच में रहने वाली है बामनडुंगरी टीम है। मजा आएगा खेल का। एक पनवेल से बिलोंग करने वाली टीम, एक नई मुंबई से बिलोंग करने वाली टीम, उनके बीच में दादर पड़ा के वुरन के मैदान पर चलती हुई ये प्रतियोगिता, उसमें बीड़त दोनों के बीच में बनती हुई 15 पर 2। काफी तब्दीली चाहते गेंदबाज, फील्डिंग में काफी तब्दीली चाहिए क्योंकि शुभम पाटिल आते हुए एक नामी गेंदबाज। कई बार शुभम ने अपने बलबूते पर मुकाबले में जीत मुकम्मल की है। वही खिलाड़ी खिलाड़ी के कायनात के एक और कोहिनूर मैदान पर आते हुए इस दौरान फुलटॉस दिशा दी गेंद को केवल बल्ले का फेस देरी से खोला खिलाड़ी है वहां पर एग्जैक्टली स्वप्निल थे वहां पर बैकवर्ड पॉइंट रीजन पर अंपायर के बगल में गेंद को फील किया, मिलेगा एक ही रन। इक्का दुक्का से मुकाबला जीता जा सकता है। जी हाँ, जीता जा सकता है क्योंकि समीकरण लंबा नहीं है। 30 गेंदों में 42 बनाने जबकि 7 गेंदों में 15 बन चुके हैं। आप टीम का स्कोर 16 विकेट गिरा पर 2 और 9 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। सुहानी रात, सुहाना सफर, शानदार माहौल और हम भी आपके साथ है। क्या महफिल सजी है दादरपाड़ा के मैदान के ऊपर इस क्रिकेट की अनोखी दुनिया की। इस बीच वो अच्छी गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, डाउन द लाइन गेंदबाजी। हालांकि गेंद को निचले सिमर का बल्लेबाज को हक्का बक्का कर दिया, कट करने की तमन्ना, लेकिन उनकी मंशा अधूरी रही। डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद की समाप्ति काफी कुछ बह रही है कि इस कम स्कोरिंग में भी यहां पर फाइट की जा रही है बामनडुंगरी के सामने बोनकुड़े के खिलाफ। फुल टॉस, खराब गेंद, फेंक दिया इस गेंद को मिड विकेट के ऊपर, सड़क पर कड़क 6 रन। ये तो सांस ही नहीं ले रहा है और यहाँ पर क्या धुन थी। 22 पर 2 रैप सॉन्ग, आजकल यही चलता है, नए जमाने के नए सॉन्ग। 22 पर 2, अंतिम गेंद कट कर दिया, बैक पर बच जाकर हुआ भाई हुआ, क्या शॉट था गजब का। गेंद सीमा पार निकल चुकी है डीप कवर के रीजन में। एक और शानदार चौका, पिछले 2 गेंद में 10 रन और का समापन। विकेट गिरी 2, दौर का कैच समाप्त हो चुका है। चौका लगा है और एक खराब संकेत है क्योंकि पिछले 2 गेंदों में मिले 10 रन और पिछले अंतिम पहले ओवर में मिले, ये देखिए ड्रोन, ये ड्रोन के माध्यम से भी दिखा जा रहा है जिसे बर्ड्स की आंखें कहा जाती है, यानी कि पंछी की आंखों से ये देखा जाता है, इसे ड्रोन भी किया जाता है। ऐसा लग रहा है कि चिट्टियां है मैदान के अंदर, हल्की हल्की सी चिट्टियां की नजर आ रही है। और ये हमारे वीआईपी डाइस, ये सभी हमारे कार्यकर्ता, ये पूरी आर्मी हमारे जिनकी मेहनत है, हमारे सतीश केनी की पूरी आर्मी मंच के ऊपर जिनकी मेहनत के बदौलत ये प्रतियोगिता खेली जा रही है। स्वागत है सभी का। टीम का स्कोर 26, जीत के लिए 16 रन की आवश्यकता बची भी 18 गेंदों में। बोनकुरे टीम सबको दाव पर लगा रही है लेकिन बामनडुंगरी ने कफन बांधकर उतरी है कि मुकाबले जीत कर आएंगे। दर्शक भी काफी मात्रा में इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। पूरा खचाखच भरा हुआ स्टेडियम दर्शकों से सुहानी रात के बज चुके यहाँ पर 12:22 और 26 2 विकेट 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 18 गेंदे 16 की आवश्यकता। गेंदबाज तैयार विघ्नेश पाटिल, जिस विघ्नेश ने पहले ओवर में रन दिए थे 11, अंतिम फेंकी भी 9 बॉल जिसके ऊपर रन मिले थे 8 और वो 8 रन काफी कुछ कह के जाएंगे टीम के लिए। अब गलती से सबक सीखना चाहिए यहाँ पर बोनकोरे टीम को। 26 रन टीम का स्कोर, 42 का लक्ष्य।
अब 16 की आवश्यकता बची हुई 18 गेंदों में। देखते कहां तक चलेगा मुकाबला। टैप करने की कोशिश, अंदर की तरफ लाती हुई गेंद, आगे रखा गेंद को, बल्लेबाज का फुटवर्क का इस्तेमाल नहीं है। डॉर्किंग की समाप्ति। क्रिकेट में फुटवर्क, मोबाइल में नेटवर्क जरूरी है, तभी तो संपर्क किया जा सकता है। अब यहाँ पर कोई संपर्क नहीं है, किसी भी तरह का फुटवर्क नहीं है। डॉर्किंग की समाप्ति, और इसीलिए तो विघ्नेश पाटिल जाने जाते। कातिलानी गेंदबाजी, आपकी बात ड्राइव किया गेंद को सन्मान की तरफ, खेला पर सन्मान के रूप में, और खिलाड़ी हवा पर। स्वप्निल तेज शॉर्ट पॉइंट कवर पर, और मिलेगा एक ही रन। अच्छी रणनीति। 18 गेंदों जब 16 चाहिए तो सिंगल डबल के ऊपर ध्यान दिया जा रहा है, लेकिन बोनकुरे टीम मौके की तलाश में। जैसे उनको मौका मिलेगा, एक और उनका अच्छा निकलेगा, तो यहां से आगे बढ़ने की वो भी क्षमता रख पाते हैं, क्योंकि नवी मुंबई से बिलोंग करने वाली एक बड़ी टीम मानी जाती है, जिनका सिलसिला जीत का अक्सर बड़ा रहता है। जीत के लिए समीकरण लंबा बनेगा तो नहीं है। 27 दो बिट्टे, 2 ओवर 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका। बढ़िया स्ट्रोक, ये कमाल की हवा से बातें करती हुई गेंद उड़ान है, और निकल चुकी उड़ान के लिए 6 रन। और पहली फिल्म थी सलमान खान की, उसके बाद पीछे मुड़कर नहीं देखा उन्होंने। 33 पर 2, ये स्विच हिट गैप में, यस, मिलेगा सीधा 4 रन। कोई मौका नहीं खिलाड़ी के पास। पिछले 2 गेंद में 10 रन, वाह भाई वाह, 10 का दम दिखाती हुए। चेहरे पर मुस्कान, क्योंकि जीत के दहलीज पर टीम खड़ी है, और जीत उनके दरवाजे पर दस्तक भी दे रही है, क्योंकि क्रिकेट, यस। 37 पर 2, 2 गेंदों का खेल अभी विशेष इस ओवर का। क्या इसी ओवर में मुकाबला फिनिश किया जाएगा? नहीं, खराब शॉट का चयन, और क्या आज भी छूटा। स्वप्निल थे, स्वप्निल के चेहरे पर नाराजगी, क्योंकि आत्मविश्वास की कमी पाई गई है। ये देखिए, अब सर खुजा रहे, अफसोस जता रहे, रात गई बात गई, छोड़ो कल की बात है। और टीम का स्कोर बनेगा 38 विकेट गिरी 2 ओवर 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। जीत के लिए 42 की आवश्यकता, 4 रन की दूरी। क्या बामनडुंगरी टीम इसी गेंद के ऊपर मुकाबले को फिनिश करेगी, या फिर चौथे ओवर का इस्तेमाल किया जाएगा? अंतिम गेंद इस ओवर की। विघ्नेश तैयार है, बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंदबाज स्वयं गेंद के नीचे, वाह भाई वाह, क्या कैच लपका। ये कैच नहीं बल्कि मैच भी बन सकता था, और ये बढ़िया विकेट। एक और विकेट का नुकसान। जीत के लिए 12 गेंदे, महज 4 रन की आवश्यकता। ओवर में 15, 30 ओवर में 12, और कुल मिलाकर 38। जीत के लिए 42 का लक्ष्य, और समीकरण बनेगा 12 गेंदे में 4 रन की आवश्यकता। क्या कैच को लपका विघ्नेश पाटिल ने, बेहतरीन कैच, और गजब का कैच था। लेकिन बामनडुंगरी अब सुरक्षित है, महफूज है, क्योंकि लंबा लक्ष्य नहीं है। 6 गेंदों में 4 होते तो भी मजा आता, लेकिन 12 गेंदों में 4 है। 4 गेंदों में 12 होता और मजा आता, लेकिन बामनडुंगरी नहीं चाहेगी, क्योंकि उनके पक्ष में मुकाबला है। 12 गेंदे 4, और इसी के साथ ये बड़ी हिट, और मुकाबला फिनिश। 19 गेंदों में मुकाबले में जीत दिलाई यहां पर बामनडुंगरी टीम की बड़ी जीत। हार्ड लक बोनकोटे टीम। पहला मुकाबला एक तरफा हुआ, पिछले 3 मुकाबले चेस नहीं हुए, लेकिन पहला मुकाबला चेस हुआ, और पहला मुकाबला एक तरफा। हार्ड लक बोनकोटे टीम, और गुड लक बामनडुंगरी टीम।
कांग्रेस जीती, उनकी भी धुन बजी। ये हमारे डीजे मास्टर है और मैडी के लिए इसीलिए तो जाना जाते हैं मैडी, और हमारे बोहिर भी, प्रसाद बोहिर। यस, मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे। दोनों टीम से दरख्वास्त है, हमारा समय बचा है,